आपला महाराष्ट्र, आपली बातमी पाहत रहा महाराष्ट्र रोजनामा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त खामगावात महाराजस्व समाधान शिबिर, हजारो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे सेवा हाच संकल्प या संकल्पनेतून भव्य छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आणि शासकीय योजनांच्या लाभ वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आले। या शिबिरामध्ये नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ खामगाव शहरात महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात आले। या कार्यक्रमाला राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी बुलढाणाचे जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण देवरे, उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी, तहसीलदार सुनील पाटील, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान शेतकरी सन्मान निधी, महिला सक्षमीकरण योजना, दिव्यांग साहित्य वाटप तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी बोलताना मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले की महायुती सरकारच्या काळात शासनाच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, लोकांचा वेळ, पैसा आणि शासन कार्यालयांच्या फेऱ्या वाचाव्यात। या उद्देशाने महसूल विभागासह विविध विभागांमार्फत अशी शिबिरे नियमित आयोजित केली जात आहेत। शासन आपल्या दारी ही संकल्पना अधिक प्रभावी करण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे असल्याचं त्यांनी नमूद केले। कार्यक्रमाला खामगावच्या नगराध्यक्षा अपर्णाताई फुंडकर, भाजपा सोशल मीडिया राज्य संयोजक सागर फुंडकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी महाराष्ट्र रोजनामा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आपल्याला माहिती आहे की या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यापासून सतत महसूल विभाग असेल किंवा इतर सर्व विभाग असतील, या सर्व विभागांनी महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून जे काही शासनाचे लाभ आहेत, जे काही शासनाच्या सेवा आहेत, हे जनतेच्या सेवेसाठी हे अभियान सुरू केलेलं आहे। आणि शासन आपल्या दारी या माध्यमातून लोकांचा वेळ वाचला पाहिजे, लोकांना हेलपाटे पडले नाही पाहिजे आणि लोकांचा त्रास कमी होण्याच्या उद्दिष्टाने त्यांचे पैसे वाचले पाहिजे या दृष्टीने या शिबिरांचं आयोजन रेग्युलर करण्यात येते आहे। त्यातलाच एक भाग आज आपल्या सर्वांना माहिती आहे की स्वर्गीय अजितदादांची आज जयंती आहे आणि सोबतच आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचा आज वाढदिवस आहे। आणि या दोन जिवलग मित्रांच्या मैत्रीच्या दिवशी ते दोघंही कधी वाढदिवस साजरा करत नव्हते, पण वाढदिवसाच्या दिवशी सेवेचे उपक्रम जर होत असतील तर त्यांना या गोष्टीचा सर्वोच्च आनंद होत असतो। म्हणून या दिवशी या अभियानाचं आपण आयोजन केलं होतं। या माध्यमातून आज जवळजवळ 5,500-6 हजाराच्या वर विविध लाभ यांचं वितरण झालेलं आहे आणि इतरही ज्या लोकांचे कागदपत्र तयार आहेत त्यांना येणाऱ्या 2-4 दिवसात त्यांचे लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचते करण्यात येईल। खामगाव नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात माननीय आकाश फुंडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षतेखाली आजचा हा राजस्व अभियानाचा कार्यक्रम यशस्वीरित्या आपण पूर्ण केलेला आहे। या अभियानामध्ये जवळजवळ 5 ते 6 हजार लाभार्थ्यांना आपण या ठिकाणी वाटप केलं, पण संकल्पना जी आहे ती निरंतर स्वरूपाची आहे। सातत्याने अशा प्रकारचे अभियान आणि अशा प्रकारची शिबिरं आपण या ठिकाणी करत राहणार आहोत। आपल्याला माहिती आहे सध्या SIRचं काम चालू आहे, जनगणनेच्या कामाचे टप्पा सुरू होणार आहे। या व्यतिरिक्त अनेक योजना ज्या आहेत, आधार योजना असेल, त्यानंतर आयुष विभागाची आयुष्यमान कार्ड योजना असेल, या सर्व योजना जनतेपर्यंत जास्तीत जास्त फास्टेस्ट वेने पोहोचण्याचा हा एक चांगला जरिया आहे। त्यामुळे सर्व खामगाव शहरातील आणि खामगाव तालुका, शेगाव तालुका तसेच संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती करेल की अशा प्रकारचे जे अभियान आहे, आमची सिरीज आहे, याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग नोंदवावा आणि जास्तीत जास्त लाभ